पावसाळ्यात राज्यावर येणार वीज संकट, कंत्राटदार संतप्त। नेमक्या कोणत्या कारणामुळे दिला आंदोलनाचा इशारा? कंत्राटदारांची संघटना काय म्हणते? महावितरणाचे अधिकारी काय म्हणतात? या सर्व प्रकारांमुळे वीज ग्राहकांची कोंडी होणार। नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। नागपुरात महापारेषणच्या तुलनेत महावितरण या शासकीय वीज कंपनीत भाड्याने घेतल्या जाणाऱ्या वाहनांचे भाडे खूपच कमी आहे। त्यामुळे कंत्राटदार संतापले आहेत। महावितरणाचे 5 वर्षांपासून भाडे न वाढवल्याने ते काम बंद आंदोलनाच्या तयारीत आहे। पावसाळ्यात आंदोलन झाल्यास वीज यंत्रणेवर परिणामाचा धोका निर्माण झालाय। ग्राहकांना अखंडित वीज पुरवठ्यासाठी वाहने भाड्याने घेतली जातात। राज्यभरातील अधिकाऱ्यांसाठी महावितरण पुरवठादारांकडून टॅक्सी तर वीज यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीसाठी लागणारे टॉवर लॅडर व इतर वाहने भाड्याने घेत असते। महावितरणकडून वर्ग 1 च्या मुख्य अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्यांसाठी 24 तास भाड्याच्या वाहनासाठी महिन्याला 35,700 रुपये, वर्ग 1 दर्जाच्या अधीक्षक अभियंता व मुख्य व्यवस्थापक दर्जाच्या अधिकाऱ्याला 31,500 रुपये, वर्ग 2 दर्जाच्या अधिकाऱ्याला 29,900 रुपये, टॉवर लॅडर साठी 37,300 रुपये असे दर ठरवले गेले आहेत। दुसरीकडे महापारेषण मध्ये मात्र वर्ग 1 च्या अधिकाऱ्यासाठी महिन्याला 60,000 रुपये तर वर्ग 2 च्या अधिकाऱ्यासाठी 50,000 रुपये भाडे दिले जाते। महावितरणाला वारंवार दर वाढवण्याची विनंती केल्यावरही न्याय मिळत नाही। त्यामुळे आता नुकसान करून वाहने चालवणे कठीण झाले आहे। तातडीने दर वाढवून द्यावा, अन्यथा हक्कासाठी काम बंद आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशी चेतावणी नवचेतना टॅक्सी चालक मालक संघटनेचे सचिव योगेश गोमासे यांनी दिली आहे। एमएससीबी होल्डिंग कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक म्हणाले की या विषयाची माहिती नसल्याने प्रतिक्रिया देता येणार नाही। महावितरणाचे उपमुख्य जनसंपर्क अधिकारी निशिकांत राऊत म्हणाले, वाहन भाडे वाढीचे निवेदन संबंधित कंत्राटदारांनी दिले असल्यास त्यावर वरिष्ठ योग्य निर्णय घेतील। ग्राहक अडचणीत येतील असे कुणीही काहीही करू नये। वाढते इंधन दर, कामगारांच्या वेतनानुसार महावितरणामधील वाहन पुरवठादारांच्या भाड्याच्या दरात वेळोवेळी वाढ अपेक्षित आहे, परंतु 27 फेब्रुवारी 2020 नंतर दरात वाढच झाली नाही। महापारेषणकडून मात्र 2021 मध्ये दरात सुधारणा केली गेली। महावितरण मध्ये सुमारे 700 टॅक्सी तर 700 टॉवर लॅडर आहे। या वाहनांवरील चालक आणि पुरवठादार असे मिळून सुमारे 3000 कुटुंबांचा उदरनिर्वाह याद्वारे चालतो। ते सर्वच आर्थिक संकटात आले आहे। त्यामुळे महावितरणाने दरवाढ न केल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा पुरवठादारांनी महावितरणाला दिला आहे।